माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे, कारण कोकाटेंच्या याचिकेवर आज कोर्ट महत्त्वाचा निकाल देणार आहे आणि याच निकालावर कोकाटे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल। सत्र न्यायालयामध्ये आज महत्त्वाचा निर्णय जाहीर केला जाईल। शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्याचा कोकाटे यांच्यावर आरोप आहे, तर त्यांनी कोर्टात धाव घेतलेला आहे। त्यामुळे आता कोर्ट कोकाटे यांना दिलासा देते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। एकीकडे त्यांच्या मंत्रिपदावर देखील टांगती तलवार असल्याचं दृश्य आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतंय। त्यामुळे आजचा निकाल हा कोर्टाचा महत्त्वाचा असेल। आज कोर्ट माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर महत्त्वाची सुनावणी नंतर निकाल देणार आहे। महेश महाले आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याकडून बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। महेश, माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झालेली होती, मात्र शिक्षेला स्थानिक कोर्टाने स्थगिती दिली। त्यानंतर पुन्हा एकदा आता याचिकेवर कोर्ट आज महत्त्वाचा निकाल देणार आहे आणि याच निकालावर माणिकराव कोकाटेंचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे। एकंदरीत या बातमीच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट काय द्याल? शुभम, अगदी खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदाबाबत आज जो आहे तो फैसला होणार आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर 1995 मध्ये मुख्यमंत्री यांच्या कोट्यातून आर्थिक दुर्बल असल्याचे कागदपत्र सादर करून खरं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी त्या कोट्यामधून सदनिका घेतलेली होती। खरं तर खोटे कागदपत्र त्यांनी सादर केलेले होते, यामुळे एकूणच शासनाची फसवणूक केली होती। या संदर्भातला खटला खरं तर न्यायालयामध्ये चालू होता आणि गेल्या गुरुवारी जर बघितलं तर त्यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड हा न्यायालयाने ठोठावला होता। कनिष्ठ न्यायालयाच्या विरोधात खरं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अपील करत जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतलेली होती आणि त्यांना जामीन देखील मिळाला होता। यानंतर जर बघितलं तर 2 दिवस याच्यावर सुनावणी देखील झालेली होती। माणिकराव कोकाटे यांच्या वतीने त्यांचे वकील अविनाश भिडे यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद देखील केलेला आहे की संबंधित व्यक्ती जी आहे ती एक लोकप्रतिनिधी आहे, लोकांची कामे करते, त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षेला स्थगिती द्यावी अशी जी मागणी होती ती त्याच्या वकिलाकडनं करण्यात आलेली होती। मात्र सरकारी पक्षाची देखील यामध्ये बाजू जाणून घेण्यात आलेली आहे आणि आज संदर्भात खरं तर 2 दिवसानंतर 2 दिवस हा खटला चालल्यानंतर युक्तिवाद झाल्यानंतर आज खरं तर नाशिकचं जिल्हा सत्र न्यायालय आहे ते याबाबत निकाल देणार आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यासाठी आजचा दिवस आहे तो अगदी महत्वाचा ठरणार आहे। खरं तर त्यांच्या कृषी मंत्री पदाबाबत आणि आमदार पात्रते संदर्भातचा मोठा निर्णय आज लागण्याची शक्यता आहे। जर त्यांना शिक्षेला स्थगिती मिळाली तर त्यांची आमदारकी आणि कृषी मंत्री पद हे शाबूत राहील। जर त्यांना शिक्षा नाही मिळाली किंवा त्यांच्या शिक्षेला स्थगितीसाठी नकार दिला तर त्यांच्या आमदारकीवर टाकती तलवार देखील राहणार आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे महेश, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।